सणासुदीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये काहीतरी गोड बनवलं जातं। तर ह्या गोड पदार्थांमध्ये साखर टाकली जाते। साखर ही आरोग्यासाठी हितकर आहे का? कोणत्या प्रकारची साखर खाणे योग्य आहे? खडी साखर खाणे चांगले आहे की रिफाइंड साखर खाणं चांगलं आहे? फक्त खडी साखर खाल्ल्यामुळे आपल्याला कोणते कोणते आरोग्यदायी फायदे होतात याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण खडी साखरेचे जबरदस्त आरोग्यदायी फायदे बघणार आहोत। तसेच रिफाइंड साखर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर त्याचे काय दुष्परिणाम होतात याबद्दल देखील माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। खडी साखर ही पूर्वी काळापासून आपल्याकडे चालू आहे। 3000 वर्षांपूर्वी आयुर्वेदामध्ये देखील ह्या खडी साखरेचा उल्लेख केला आहे। खडी साखरेला आयुर्वेदामध्ये सीता असं म्हणतात कारण की ती पांढऱ्या रंगाची असते। तर इंग्लिशमध्ये याला क्रिस्टलाइज्ड रॉक शुगर असं म्हणतात। हिंदीमध्ये मिश्री, खांड, धागेवाली मिश्री या नावांनी ओळखलं जातं। तर खडी साखर ही गुणाने मधुर आहे, गुरू आहे, स्निग्ध आहे। तसेच तिचा विपाक जो आहे तो देखील मधुर आहे। तिचं वीर्य शीत आहे, त्यामुळे ती आपल्या शरीरातील वाढलेला वातदोष आणि पित्तदोष कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। परंतु जास्त प्रमाणात जर खाल्ली तर आपल्या शरीरातील कफदोष वाढू शकतो। आयुर्वेदामध्ये खडी साखर ही गुरु, स्निग्ध, रुच्च, बल्यकर, शुक्रवर्धनासाठी उपयुक्त, चक्षुष्य म्हणजे डोळ्यांसाठी हितकर, अश्रुकृत म्हणजे रक्तपित्त म्हणजे कुठल्याही मार्गाने जर रक्तस्राव होत असेल तर तो थांबवण्यासाठी अतिशय उत्तम सांगितली आहे। दाहरुत म्हणजे कुठेही जळजळ होत असेल, शरीरामध्ये कुठे जळजळ होत असेल तर ती जळजळ कमी करण्यासाठी उपयुक्त सांगितली आहे। तसेच श्वास म्हणजे दम लागणे, कास म्हणजे खोकला आणि हिक्का म्हणजे उचकी लागणे यावर देखील अतिशय उपयुक्त सांगितले आहे। त्यानंतर ज्यांना छर्दी म्हणजे उलटी, मळमळ अति प्रमाणात होत असते त्यावर देखील अतिशय उपयुक्त सांगितले आहे। आता आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात की कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण साखर कशा प्रकारे खावी। आयुर्वेदातील भावप्रकाश ह्या ग्रंथामध्ये खडी साखर खाणं हे सदासाठी म्हणजे नेहमीसाठी हितकर सांगितलं आहे। आता आपण बघूयात कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये आपण ही खडी साखर कशी खाऊ शकतो। जर तुमचा नाकाचा घोळाना फुटला असेल, नाकातून रक्तस्राव होत असेल किंवा स्त्रियांना पाळीच्या वेळेस अति प्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल तर अशा वेळी खडी साखरेचा तुकडा चघळत राहावा। त्यामुळे नाकाचा घोळाना फुटल्यावर जे रक्तस्राव होत असतो तो थांबायला मदत होते। जर तुम्हाला अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास असेल तर अशा वेळी तुम्ही खडी साखर चघळत राहणं अतिशय उपयुक्त ठरतं। त्याच्या जखमा आहेत त्या भरून यायला मदत होते। तसेच त्या जखमातून जर रक्तस्राव देखील होत असेल तर तो रक्तस्राव देखील थांबायला मदत होते। बऱ्याच जणांना उन्हामध्ये डिहायड्रेशनमुळे तसेच खूप वेळपर्यंत उपाशी राहिल्यामुळे हायपोग्लायसेमियामुळे त्यांना चक्कर येत असते। तर अशा वेळी जर तुम्ही खडी साखर त्यांना चघळायला दिली किंवा खडी साखरेचं पाणी बनवून जर त्यांना प्यायला दिलं तर चक्कर कमी व्हायला मदत होते। किंवा क्लिनिकमध्ये, हॉस्पिटलमध्ये डेक्स्ट्रोज सारखे सलाईन देखील लावले जाते जेणेकरून त्वरित त्यांचं डिहायड्रेशन आणि हायपोग्लायसेमिया कमी व्हायला मदत होते। त्यानंतर छर्दी, जर तुम्हाला वारंवार उलट्या होत असेल, खूप उलट्या होत असतील, पित्त वाढलं असेल त्यामुळे उलटी होत असेल, मळमळ होत असेल तर अशा वेळी खडी साखरेचा तुकडा चघळत राहावा किंवा खडी साखर आणि विलायची एकत्र करून चघळत राहावं। त्यामुळे उलटी आणि मळमळ कमी व्हायला मदत होते। जर तुम्हाला ताप आला असेल, ताप कमी होत नसेल, ताप आल्यामुळे डिहायड्रेशन होत असतं तर अशा वेळी खडी साखर चघळावी किंवा खडी साखरेचं पाणी प्यावं। त्यामुळे तापामध्ये येणारं डिहायड्रेशन कमी व्हायला मदत होते। खडी साखर ही शुक्रकर, शुक्रवर्धक सांगितली आहे। जर तुमचे शुक्राणूंची संख्या कमी असेल तर अशा वेळी 1 ग्लासभर गाईचं दूध, त्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप आणि खडी साखरेचा तुकडा असं मिक्स करून रोज सकाळ संध्याकाळ जर घेतलं तर शुक्राणूंची वाढ व्हायला मदत होते। तसेच शुक्राणूंची जी क्वालिटी आहे ती सुधारायला देखील मदत होते। खडी साखर ही चक्षुष्य देखील सांगितली आहे, म्हणजेच डोळ्यांसाठी अतिशय हितकर सांगितली आहे। खडी साखर खाल्ल्यामुळे तर मोतीबिंदू देखील होत नाही असं देखील सांगितलं आहे। तर यासाठी 5 बदाम, चमचाभर खडी साखर
आणि चमचाभर बडीशोप याचं मिश्रण करून ठेवावं आणि हे मिश्रण सकाळ संध्याकाळ एक एक चमचा घ्यावं. खडीसाखर ही व्रण भरून यायला देखील अतिशय उपयुक्त आहे. तर तुम्हाला पोटामध्ये काही व्रण झाले असतील किंवा तुमचं तोंड आलं असेल, तोंडामध्ये व्रण झाले असतील, तर अशा वेळी खडीसाखर चघळावी. त्यानंतर हिक्का, जर तुम्हाला उचकी लागली असेल तर अशा वेळी मोरपीस जाळून त्याची राख, चिमूटभर राख आणि खडीसाखर एकत्र करून जर खाल्लं तर वारंवार लागणारी उचकी कमी व्हायला मदत होते. त्यानंतर श्वास म्हणजे दमा, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर अशा वेळी खडीसाखर चघळावी किंवा लेंडी पिंपळीची चिमूटभर पावडर आणि खडीसाखर मिक्स करून ते खाल्ल्यामुळे दमा कमी व्हायला मदत होते. त्यानंतर कास, कोरडा खोकला, कोरड्या खोकल्यावर तुम्ही फक्त खडीसाखर जरी चघळली तर कोरडा खोकला कमी व्हायला मदत होते. कारण की कोरडा खोकल्यामध्ये वातदोष वाढलेला असतो आणि खडीसाखर ही गुणाने मधुर, गुरू, स्निग्ध असल्यामुळे आपल्या शरीरातील वातदोष कमी करायला मदत करते. किंवा तुम्ही बाजारात मिळणारं सीतोपलादी चूर्ण, तालिसादी चूर्ण यासारखी चूर्ण घेऊ शकता. त्यानंतर उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना डिहायड्रेशन होत असतं, तसेच उष्णता वाढते. काही लोकांची बॉडी ही नेहमीच उष्ण असते, गरम असते. अशा वेळी जर तुम्ही खडीसाखर खाल्ली किंवा खडीसाखरेचं पाणी पिलं तर त्यामुळे डिहायड्रेशन कमी व्हायला, शरीराचं हायड्रेशन व्हायला मदत होते. तसेच शरीराची उष्णता देखील कमी व्हायला मदत होते. यानंतर मुख दुर्गंधी, काही जणांचा तोंडाचा वास येत असतो, तर यासाठी बडीशोप आणि साखर चघळत राहावी. बऱ्याच जणांना ऍसिडिटीचा त्रास असतो आणि ह्या ऍसिडिटीमध्ये त्यांना छातीमध्ये जळजळ होत असते, पोटामध्ये जळजळ होत असते. काही जणांना तर हातापायाला देखील जळजळ होत असते. अशा वेळी खडीसाखर चघळावी किंवा खडीसाखर खावी. किंवा आयुर्वेदिक मेडिकल मधून अविपत्तिकर चूर्ण नावाचं औषध मिळतं, ते तुम्ही रोज रात्री झोपायच्या आधी 1 चमचा खावं. त्यामुळे जळजळ कमी व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त वेगवेगळ्या औषधांसोबत जर खडीसाखर खाल्ली तर त्याचे देखील अनेक फायदे बघितले जातात. जर तुम्ही सुंठ आणि साखर सोबत खाल्ली तर कफ म्हणजे जेव्हा बेडकावाला कफ येत असतो, खोकला येत असतो, तर तो कमी व्हायला मदत होते. रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, भूक वाढण्यास मदत होते. तसेच पचनक्रिया व्यवस्थित व्हायला देखील मदत होते. ज्यांना सर्दी खोकला वारंवार होत असतो अशा लोकांनी चिमूटभर सुंठ पावडर आणि खडीसाखरेचा तुकडा जर रोज सकाळी खाल्ला तर वारंवार होणारी सर्दी कमी व्हायला मदत होते. यानंतर आवळा, खडीसाखर आणि गाईचं तूप हे कॉम्बिनेशन जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला जर वारंवार ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर तो त्रास कमी व्हायला मदत होते. तसेच तुमची जर केस गळती होत असेल, केस वाढत नसेल, केस पांढरे होत असतील तर त्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी 1 चमचाभर आवळा पावडर, थोडीशी खडीसाखर आणि 1 चमचा गाईचं तूप असं मिश्रण रोज सकाळी जेवायच्या आधी घ्यावं. किंवा जेव्हा आवळे ताजे मिळतात तेव्हा रोज 1 आवळा आणि सोबत खडीसाखर आणि गाईचं तूप खावं. यानंतर त्रिफळा, खडीसाखर आणि तूप हे कॉम्बिनेशन डोळ्यांसाठी अतिशय हितकर आहे. जर तुम्हाला चष्मा लागला असेल, डोळ्यांची दृष्टी कमी असेल तर तुमचा चष्मा घालवण्याचं काम हे कॉम्बिनेशन करतं. डोळ्यांची दृष्टी सुधारते, मोतीबिंदू लवकर होत नाही. तर यासाठी 1 चमचाभर त्रिफळा पावडर, 1 चमचा गाईचं तूप आणि खडीसाखरेचा छोटासा तुकडा हे मिश्रण रोज रात्री झोपायच्या आधी खावं. आता आपण बघूयात रिफाइंड शुगर खाल्ल्यामुळे आपल्या शरीरावर काय दुष्परिणाम होतात. रिफाइंड शुगर ही गुळापासूनच तयार झालेली असते, परंतु तिच्यावर बरेचसे प्रोसेस होत असतात. सल्फर त्यामध्ये मिक्स केलं जातं, त्यामुळे तिचा जो कलर आहे तो पांढरा शुभ्र येतो. तर ती आपल्या शरीरासाठी अतिशय घातक आहे. जेव्हा आपण रिफाइंड शुगर किंवा रिफाइंड शुगर युक्त पदार्थांचं सेवन करतो तेव्हा ते पदार्थ वारंवार खाण्याची क्रेविंग म्हणजे इच्छा होत असते. कारण की जेव्हा आपण गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन नावाचं हार्मोन सिक्रेट होतं, जे आपल्याला एक प्रकारची नशा देण्याचं काम करतं. त्यामुळे आपल्याला गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आनंद वाटतो, चांगलं वाटतं, म्हणून वारंवार गोड पदार्थ खाल्ले जातात. रिफाइंड साखर ही डायरेक्ट खाल्ल्यामुळे दुष्परिणाम होतात असं नाही. रिफाइंड शुगर युक्त जे काही पदार्थ आहेत जसे की कोल्ड ड्रिंक, टोमॅटो सॉस किंवा बाजारामध्ये ज्या मिठाई विकत मिळतात त्यामध्ये देखील रिफाइंड शुगर असते, किंवा पॅकेटचे फूड, ह्या सर्वांमध्ये
काही ना काही प्रमाणामध्ये रिफाईंड शुगर असते, तर कोल्ड्रिंक मध्ये तर अति प्रमाणामध्ये अति मात्रेमध्ये रिफाईंड शुगर असते. म्हणून ह्या सर्वांचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो. जेव्हा आपण रिफाईंड शुगर खातो तेव्हा आपल्या शरीरामध्ये ग्लायकेशनची प्रक्रिया होत असते. यामध्ये काय होतं, जे शुगर मॉलिक्युल्स असतात ते प्रोटीनला जाऊन अटॅच होतात. समजा आपल्या स्किनवर कोलेजन आणि इलॅस्टिक नावाचे प्रोटीन्स असतात, तर त्या प्रोटीनला जाऊन ते अटॅच होऊन जातात. त्यामुळे त्या टिश्यूमध्ये एक प्रकारची रिजिडिटी येते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर आपल्या स्किनवर सुरकुत्या येऊ शकतात. आपली जी स्किन आहे ती लूज पडू शकते. म्हणून जर तुम्ही कंटिन्यू 30 दिवस शुगर खाणं बंद केलं तर तुमच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी व्हायला मदत होते. लटकलेली स्किन देखील चांगली व्हायला मदत होते. रिफाईंड शुगर सतत वारंवार खात राहिलो तर आपली इम्युनिटी सिस्टीम देखील लो होते. इम्युनिटी सिस्टीम मध्ये WBC जे सेल्स असतात ते आपले फायटर सेल्स असतात. जेव्हा कुठलं इन्फेक्शन होत असतं तेव्हा हे सेल्स अटॅक करतात आणि रोग प्रतिकारक शक्ती यांच्यावरच डिपेंड असते. जर तुम्ही सुमारे 100 ग्रॅम एवढ्या प्रमाणामध्ये साखर खाल्ली तर ते WBC 4 ते 5 तास काम करत नाही. त्यामुळे जर तुम्हाला त्या काळामध्ये इन्फेक्शन झालं तर WBC त्या इन्फेक्शनला प्रतिरोध करू शकत नाही. म्हणून अशा वेळी इन्फेक्शन वाढण्याचे जास्त चान्सेस असतात. जर तुम्हाला काही इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन क्रोनिक होण्याचे चान्सेस देखील ह्या रिफाईंड शुगरमुळे होऊ शकते. रिफाईंड शुगर खाल्ल्यामुळे त्याचा थेट परिणाम आपल्या ब्रेनवर देखील होतो. मेमरी लॉस होण्याचे चान्सेस असतात. कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित होत नाही. बऱ्याच जणांना काही कालांतराने अल्झायमर सारखे डिसीज देखील होऊ शकतात. म्हणून 2 वर्षांपर्यंतच्या लहान मुलांना साखरेचे पदार्थ आणि मिठाचे पदार्थ अजिबात देऊ नये. कारण की त्यांना त्या गोष्टींची चव नसतेच, पण आपण पॅरेंट्सच त्यांना ते खायला देतो. तर ती गोष्ट अतिशय चुकीची आहे. जे पॅरेंट्स जे पालक लहान मुलांना 2 वर्षाच्या आधीच गोड पदार्थ खायला देतात, चॉकलेट्स देतात, अशा लहान मुलांची स्मरणशक्ती ही नेहमीच इतर मुलांपेक्षा कमी असण्याचे जास्त चान्सेस असतात. साखर खाल्ल्यामुळे आपल्याला फक्त एनर्जी मिळते, त्या व्यतिरिक्त कुठलेही प्रकारचे विटॅमिन्स मिनरल्स त्यामध्ये मिळत नाही. म्हणजे एम्प्टी कॅलरीज आपल्या पोटामध्ये जातात आणि ह्या एम्प्टी कॅलरीज साचून आपलं वेट गेन होतं, वजन वाढतं. त्यामुळे वजन वाढल्यामुळे मग पुढील प्रॉब्लेम्स बघितले जातात, जसं की डायबिटीज होणं, कोलेस्ट्रॉल वाढणं, हाय BP होणं, हार्ट डिसीज होणं, असे वेगवेगळे मग प्रॉब्लेम्स निर्माण होऊ शकतात. बऱ्याच जणांना लिव्हरचे प्रॉब्लेम देखील होऊ शकतात. फॅटी लिव्हर होऊ शकतं. त्यामुळे पूर्ण आपली पचनक्रिया बिघडू शकते. तर अशा प्रकारे तुम्ही देखील रिफाईंड शुगरच्या ऐवजी खडी साखरवर जास्त भर द्या आणि खडी साखर देखील योग्य प्रमाणामध्येच खा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.